नमस्कार, जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। जेएम विशेष मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपण टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतो। आजचा विषय शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। सातत्याने या मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असते। सध्या या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत सदाशिव लोखंडे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून निवडून आले होते। मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर लोखंडेंनी शिंदेंना साथ दिली। 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस नेते भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता। दरम्यान यावेळी म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जण शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। मंत्री रामदास आठवलेंसह भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब वाकचौरे इच्छुक आहेत। या मतदारसंघाचा आपण सविस्तर याच अनुषंगाने आढावा घेणार आहोत। शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी रिपाई आठवले गटाकडून भाजपावर दबाव वाढवला जात आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शिर्डीमध्ये उमेदवारी न दिल्यास शिर्डी, सोलापूर आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ रिपाई आठवले गटाकडून अपक्ष उमेदवार दिले जातील असा इशारा देण्यात आलेला आहे। आठवले गटाचा या वाढत्या दबावामुळे भाजपा आणि शिवसेनेची डोकीदुखी वाढलेली आहे। भाजपाने महाराष्ट्रामध्ये 20 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत। यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा देखील समावेश आहे। विद्यमान खासदार सुजय विखे यांना येथे उमेदवारी जाहीर झाली। नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे। असे असताना देखील महायुतीतील प्रमुख भाजपाने उमेदवारांची नावे जाहीर केली। यात नगर दक्षिणचा उमेदवाराचा समावेश आहे, परंतु शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असताना देखील उमेदवार जाहीर केलेला नाही। दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय ते देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व होतं। 2009 मध्ये मतदारसंघ फेररचनेमध्ये मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला। यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली। त्यांनी आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला। 2014 ला सेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले। शिवसेनेकडून माजी आमदार सदाशिव लोखंडे रिंगणात उतरले। मोदी लाटेत सदाशिव लोखंडे विजयी झाले। - 2019 ला पुन्हा सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली। लोखंडे यांनी दुसऱ्यांदा विजयी होण्याचा बहुमान मिळवला। सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र आहेत। यामध्ये पक्षीय बलाबल कसे आहे ते देखील पाहूयात। शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत आपण पाहतोय मतदारसंघ अकोले इथं किरण लहामटे हे आमदार आहेत, त्यांचा पक्ष राष्ट्रवादी आहे। संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आहेत। शिर्डी मध्ये राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपाचे आहेत। कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष काळे आमदार आहेत, राष्ट्रवादी त्यांचा पक्ष आहे। श्रीरामपूर मध्ये लहू कानडे काँग्रेसचे आहेत। नेवासामध्ये शंकरराव गडाख हे शिवबाठातले आहेत। गेल्या 10 वर्षांपासून शिर्डी लोकसभेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्या विरोधामध्ये स्वपक्षीयांनीच रणशिंक फुंकलेला आहे। मतदारसंघामध्ये कोणतेही ठोस कामे करण्यात आलेली नाही। पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं असा सवाल करत अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले। यांना परत लोखंडेंना उमेदवारी देऊ नका अशी त्यांनी भूमिका देखील घेतलेली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात। तुम्ही जर आता एकंदरीत सर्वे केला शिर्डी लोकसभेत, सर्वसामान्यांची जर माहिती घेतली तर ते सुद्धा सांगतील आता 2 दिवसापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली
काही जागा भाजपला सोडावी. का भाजपला सोडावी? कारण त्यांची नाराजी आहे. पण त्यांना माझी विनंती राहील का तुमची जी इच्छा आहे ती आम्ही पुरी करून दाखवतो. शिंदे साहेबांना मी विनंती करतो, शिंदे साहेब इथं उमेदवार देताना सक्षम उमेदवार द्या. आज भाजप ही जागा का मागते? कारण 10 वर्षापूर्वी आपण जो खासदार दिलेला आहे त्यांनी कुठला विकास केला नाही. बघा इथं देवस्थान आहे, शिर्डी देवस्थान आहे, भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. इथून बाहेरचे साहेब भक्त इथं दर्शन देतात. माझी एकच इच्छा आहे का मोदी साहेबांनी केंद्रातून जागोजागी मोठे देवस्थान डेव्हलप केले हो. शिर्डी डेव्हलप का नाही होत? शिर्डी तर सगळ्यात जगभर प्रसिद्ध आहे. कारण याच्यासाठी आम्हाला सक्षम उमेदवार पाहिजे, तो जेणेकरून जो उमेदवार शिर्डीसाठी केंद्रात भांडू शकतो, शिर्डीसाठी जास्तीत जास्त निधी आणू शकतो, जेणेकरून साई भक्त इथं 2 दिवस थांबू शकतात. शिर्डी डेव्हलप होणं म्हणजे शिर्डी मर्यादित नाही म्हणत आम्ही. शिर्डी डेव्हलप झाली तर शिर्डी गावचा परिसर आहे, जे 6 तालुके शिर्डीवर अवलंबून आहे, त्यांचा सुद्धा विकास होणार आहे. याच्यासाठी आम्हाला सक्षम उमेदवार द्यावा हीच आमची मागणी आहे. आमची शिवसेना वाढवण्याचं काम अजिबात केलेलं नाही. त्यामुळे आम्ही सर्व साहेबांवर नाराज आहोत. तरी आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या शिर्डी लोकसभेला चांगला नेता द्यावा, चांगला उमेदवार द्यावा. या माध्यमातून मी परत तुम्हाला आवाहन करतो की या भागात शिवसेनेचं मोठी ताकद आहे. या ताकदीला काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांसोबतच आहोत. पण येणाऱ्या काळात लोकसभेसाठी लोखंडे साहेबांऐवजी जर आम्हाला चांगला सक्षम उमेदवार दिला तर आम्ही नक्कीच पुन्हा खासदार शिवसेनेच निवडून आणू ही ग्वाही देतो. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आजवर झालेल्या निवडणूक कधीही विकासाच्या मुद्द्यावर झालेली नाही. केवळ जातीय समीकरण आणि पक्ष बदलामुळे निर्माण झालेली नाराजी यातून लोखंडे 2दा शिर्डीतून खासदार झाले. मात्र 2 वेळा संधी देऊनही शिर्डीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याचं भाजपाचं म्हणणं असून ही जागा भाजपाला दिली तर विजय निश्चित असल्याचं भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ते देखील पाहूयात काय म्हणतात. डायरेक्ट मोदी साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील यांचं डायरेक्ट लक्ष त्या खासदारावर किंवा त्या आमदारावर त्याच्या कामावर असतं. तुम्ही बघा आता वर्तमानपत्रात किंवा टीव्हीच्या माध्यमातून येत आहे ना की ज्यांचा प्रोग्रेस चांगला नाही त्यांना तिकीट नाही, असं सुद्धा आपण तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय बघतोय. तर 100% लोकांचा आवाज आहे, लोकांची मागणी आहे आणि पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाची आहे आणि आम्हाला सुद्धा न्याय पक्ष देईल याच्यात कुठली शंका नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात. या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाची ताकद जास्त आहे. त्या तुलनेने शिवसेनेची ताकद कमी असून त्यामुळे ही जागा भाजपाला मिळावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि तीच भावना आपलीही असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय. ते काय म्हणतात पाहूयात. शिर्डी लोकसभा मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ती ही जागा लोकसभेची भाजपला मिळावी अशी मागणी करतायत. तुम्हाला असं वाटतं की भाजपला ही जागा योग्य आहे? भारतीय जनता पक्षाला जागा मिळाली पाहिजे, जी जनतेची मागणी तीच माझी मागणी आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ती ही जागा लोकसभेची भाजपला मिळावी अशी मागणी करतायत. तुम्हाला असं वाटतं की भाजपला ही जागा योग्य आहे? भारतीय जनता पक्षाला जागा मिळाली पाहिजे, जी जनतेची मागणी तीच माझी मागणी आहे. 2009 साली शिर्डी लोकसभेची जागा लढवणारे रामदास आठवले हे देखील पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपाला विजयासाठी दलित मतांची गरज असून आपल्याला शिर्डीची जागा दिली जावी आणि आपली राज्यसभा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना द्यावी असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी ठेवलाय. रामदास आठवले काय म्हणतात पाहूयात. रिपब्लिकन पक्षाला 2 जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. आम्ही काय आवाज मागणी करणार नाही, परंतु 2 जागा आरपीआयला सोडाव्यात. कारण दलित मतदार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे आणि महायुतीला 45 जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळं मला माझ्यासाठी जर एखादी सीट सोडण्याचा निर्णय जर झाला तर त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभा राहिलं पाहिजे, लोकसभेमध्ये आलं पाहिजे. एकतर त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी माननीय सदाशिव लोखंडेंना सांगितलं आणि त्यांना माझी राज्यसभा दिली राहिली 2 वर्षाची, पुढे त्यांना संधी मिळेल. अशातून काही मार्ग काढता येईल, आपण पाहूया. जर मला संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे.
गेल्या 3 निवडणुकीमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून देणाऱ्या शिर्डी मतदारसंघामध्ये यावेळी मात्र विद्यमान खासदारावर मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे। त्यामुळे ही जागा वाटपामध्ये शिर्डीची जागा महायुतीत कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे। शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील 10 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचं ठोस काम न केल्यामुळे तसेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने आता शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय। तर दुसरीकडे प्रत्येक जागा ही भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची असून मतदारसंघातील खासदार लोखंडे यांच्या संदर्भातील नाराजगी पाहता ही जागा हातातून जाऊ नये याकरिता शिर्डीच्या जागेवरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा अशी आग्रही भूमिका मागणी ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। तर राज्यसभेचे उर्वरित 2 वर्ष हे खासदार लोखंडेंना तिथे पाठवून या ठिकाणी मी देखील इच्छुक असल्याचं या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी देखील या जागेवर निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे ही शिर्डीची जागा नेमकी भारतीय जनता पार्टीकडे, शिवसेना शिंदे गटाकडे का रामदास आठवलेंना भेटणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर। जय विशेष मध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय।